का? थांबलास का? त्या बाजूला नजर टाका. तो राखेचा पांढरा ढीग पहा. वीर सिंहाच्या ढोल कीर्तीची ती निशाणी. इतक्या दूरवर शत्रूचा पाठलाग करण्याची त्याला काय गरज होती? शत्रूला कायमचा नेस्तनाबूत केला म्हणजे सरहद्दीवर पुन्हा आगळीक होणार नाही. या इराद्यानं त्यानं इतक्या लांब पाठलाग केला. त्या गर्दीत त्याची आमची चुकामुक झाली आणि एकटा वीर शत्रूच्या हाती सापडला. बस आपल्या डोळ्यात असं पाणी. बर, देवळाच्या दारात मी उभी आहे. या पुण्यतीर्थानं प्रथम पावन करून मग मला माझ्या देवाच्या भेटीला पाठवता हो. देवा, तुम्ही उभे का? जा, चिता रचून घ्या. देवल, हे काय? कमल, तुला किती सांगायचं? अजून सती जाण्याचा हट्ट. पिताजीची तू एकुलती एक पोर. त्यांना कायमचं दुःखात लटून सती जाण्यानं तुला काय पुण्य लागेल? तुझ्या माग त्यांनी कुणाकडे पाहावं? तुझ्याकडे पाहावं. तू माझ्या जीवाची मैत्रीण, पिताजींना पोटच्या मुलीसारखीच आहे. ही कोण सती जाते आहे? कोण? ही तर कमल कुमारी. पाहता काय? पकडा लोकांना, उडा त्याला खाली. खबरदार, दख्खनचा सुभेदार हा उदय भानू तुझ्या पुढे उभा आहे. आत्मीला बोल. कोण? उदय भानू. माझ्याकडे नीट पहा. कावळ्याच्या कुळातला मी डोम कावळा. तुझ्या या हौसीचा राजहंस केला उडून आता या डोम कावळ्यावरनं जान कुर्बान करणं तिच्या नशिबी आला आहे. तू जातीचा रजपूत आणि सती नाविक करून खरा रजपूत कुळाला काळोखी फसतो. आज मी रजपूत
राजपूत झालो. तुला मागणी घातली होती त्यावेळी मी दासीपुत्र होतो नव्हे का? आता दख्खन मध्ये कोंडाणा किल्ल्यावर तुला माझ्या त्राणखान्यातच राहायला पाहिजे. राक्षसा, इतक्या माणसांचा विनाकारण बळी घेऊन सतीला विघ्न केलं आणि वर तिच्याविषयी भलती वासना धरतोस. या पापाचा कुठे जाब देशील? माझ्या बापाची जिम्मेदारी तुला नको. आणि तशी मुकाट्याला परत जा. एक अक्षर जास्त बोलती तर तुला माझ्या त्राणखान्याची वाट ठरावी लागेल. माकडाच्या जनानखान्यात वाघीण शिरली तर माकडाचं एक हाड तरी शिल्लक राहील का? न्याऱ्या दोन्ही पूर्ण खेचून छावणी करा. इथंच आराम करू दे या थेरड्याला. कमल कमल कमल. आई, आम्ही जाऊन येतो. हा, लवकरच या बरं. हा, हा? राया लेका, अरे आपल्याच लग्नाचं आवाज न द्या पायी आपणच जायचं. वय पुरं झालं. उतर खाली. मग लढाईचा आवाज न द्या पायी शिवाजीराजा आपणच नाही का? तसं आम्ही बी जाणार, आवाजनाला बी जाणार आणि लढाईला बी जाणार. मामा तो ऐकायचा नाही. येऊ दे त्याला सांगती. बरं शेजार मामा, जर का शिवाजी राजाला रायबाच्या लग्नाला घेऊन शान नाही आला तर तुझ्या जिनगानीवर. अरे जा रे. ह्यो मामा आवाजण्याला गेला माझा राजा नाही आला असं कंदी होईल? या म्हाताऱ्याची 3 जवान पोर आणि गाण्या मुंडी हातावर घेऊन शान राजाची चाकरी बजावत्या. ते का त्याला दक्कल नाही वय? आमच्या रायबाच्या लग्नाला राजा कसा येत नाही ते बघन की मी. तानाजी, तू बी वाईट गड घाल शिवाजी राजाला, नाहीतर नव्या नवरीवाणी खाली मुंडी घालून शान बसतील. समध्या 1000 बारगिरांच्या गळ्याची आण घाल शिवाजी राजाला. मामा, काय बी करा पण राजाचं पाय लागावंच एकदा या उमराट गावाला. मामा, समजी तयारी करून ठेवतो बघ. अक्षी तुझ्या वाटत डोळे लावून शान बसतो. अरे मर्दा, शिवाजी राजा येणारच. समजा गाव कसं झकपक करून शान ठेवा. माझा राजा येणार म्हणजे येणारच. चल तान्या. तिच्या बना इतक्या त्यामध्ये कुठे गेला? काय कुठं लढाईवर निघाला म्हणून त्यान पाहिलेला परतून त्यान भेटला. मामा, महाराजांना बोलावलं करायचं लग्नाला, मग कुंकवानं तांदूळ तांबड करून तरी घ्यायला नको? त्यासाठी आज गेलो होतो. काय सांगते लेखाचा गडावर तांदळाला तोटा आहे वय. बरं चल आता. चला नवरदेव. या ठिकाणी एक देहळीचा बुरुज हवाच, नाहीतर किल्ल्याची ही बाजू नेहमी दगा करणार.
काय हो नाही काय आहे? सरकार, दिल्लीहून खलिता घेऊन शान एक घोडेस्वार आलाय. काय दिल्लीहून? कुठं आहे तो? खलबत खाण्याकडे गेलाय. ठीक आहे, चला आपण. काय खबर आणली आहे? का पंत, माझा कयास बरोबर होता. 10,000 फौजेनिशी कोंडाण्यावर नव्या दमाचा नवा सुभेदार पाठवला आहे. तहनाम्यावरची बादशाही मोहर कवडी मोड झाली. कोंडाण्याबाबत काहीतरी तातडीनं मसलत केली पाहिजे. आता हा लखोटा जसवंत सिंग आणि शहाजाद्याकडे रवाना करा. म्हणजे बादशहाच्या वहिनी दिलाची आणि आमच्या सीधेपणाची त्यांना खातर जमा. हातोहात कोंडाण्याचा कब्जा करून घ्यायचा हे आता पहिलं काम. या नव्या उदय भानूच कोंडाण्यावर बस्तान बसायच्या आत ही हुल्लड उडाली पाहिजे. मनसुबा जसा निकडीचा तसाच मामला ही जोखमीचा आहे. हिम्मतवान असा मी आज हाताशी नाही आणि मामूली इस्माची ही कामगिरी नाही. हरकत नाही, आम्ही जातीने ही कामगिरी ओळखतो. लाखाच्या पोशिंद्यानं मनाच्या उसळेसरशी उडी टाकून कसं चालेल? जरा दमानं घ्या. पण दिरंगाईचा हा वक्त नाही. तिकडं दुश्मन मातबर होईल आणि कोंडाणा हातचा जाईल. मावळ मुलखाचं नाक परक्याच्या मुठीत. वैद्याचा एकदम हात छाटला तरच मराठी शाहीला दम छाटता येईल. पण वेळेला मौल नाही. तातडीनं मनसुबा करा आणि मला सांगा. सरकारांच्या भेटीपायी तानाजी मालुसरा आणि शेलार मामा आले ते. होय, ते त्यांना आत पाठवून. येता नाही. कोण शेलार मामा तिथे हे काय? या बसा असे इथं. असं कुठं झालं या? राजाच्या गादीवर राजा बसला तर शोभा आमच्या सारख्यानं पायरी सोडून कंदी भागल वय. मामा, आम्ही राजे पण तुम्हा वडिलांच्या छत्राखालचे. या बसा. राज, तुझी दानत बडी, तू बी बडा. तुला कंदी बी अपयश येणार नाही बघ. मी आलो या तुला आवाज न द्या पाहिजे. ह्यो आमचा रायबा, तुझ्या तान्याचा पोरगा. राया ये, राजाला दंडवत घाल. हे आमचे छोटे सुभेदार काय? जानकी अक्कानं याचं लगीन काढलं या. वा, तुम्ही आपल्याच लग्नाचं आपणच आमंत्रण द्यायला आला तर? मी काय त्या पायी आलो नाही. तुमच्याकडनं खरी तलवार घ्या पायी आलो या. खरी तलवार घेतल्या बघा
मी जाणार नाही आता. लगीन होऊ दे नाहीतर नाही होऊन दे. अरे वा, हा सवाई तानाजी होणार. ही सुपारी आणि हे तांदळाचं दान. आता तुला 4 दिवस उमराठ्याला येऊन शान मांडव सोबा कराय हवी. नाही वय करून शान भागायचं नाही. यायलाच हवं तुला. ह्यो ताण्याचं एकूण तर एक लोक आणि त्याच्या डोईवर राजानं तांदळाचं दाणं टाकल्या बघा. भागल वय. मामा, वक्त बाका आला आहे. तुम्ही बघताच. डोळ्यात तेल घालून मान ताट ठेवली पाहिजे. नाहीतर दुश्मन मानगुटीवर बसलाच. आधी तुम्ही जेवण खाणार पा, मग सावचित्तीने सल्ला कर. कोण आहे तिकडं? मामाना आणि सुभेदारांना आई साहेबांच्याकडे घेऊन चला. यांची जेवण व्हायची आहेत. हं? कोण मानकोजी? तुम्ही केव्हा आला दिल्लीतनं? आणि स्वतः कोंडाण्याबाबत बादशाहनं बरीच कारवाई केली आहे. त्याविषयीचा लखोटा होता म्हणून मी जातीनं आलो. म्हणजे आहे तरी काय ही भानगड? बादशाहला कोंडाणा हत्ता जाऊ द्यायचा नाही. कोंडाणा गेला की सगळा मावळ मुलूक गेलाच हत्ता. म्हणून त्यानं 10,000 लष्कर देऊन उदय भानूला किल्ला राखायला मुद्दाम रवाना केलाय. असा डाव टाकला काय? तरीच महाराज फिकिरीत पडले आहेत. बोल मामा. तुम्ही केव्हा आलात? हा आताच. महाराजांची भेट घेतली आणि हा तुमच्याकडे आलो. पण खरं सांगा, कोंडाण्याच्या स्वारीवर कुणाची नेमणूक झाली आहे? मोठा पेचून पडला आहे. कामगिरी अगदी तातडीची तशीच जोखमीची आहे. महाराज स्वतः जातो म्हणता. काय सल्ला द्यावा या फिकिरीत आहोत. बर, तुम्ही घर चढून आलात. आधी स्नान जेवण वरतून ताजे तवाने व्हा, मग करू म्हटलं. यावेळी तुम्ही इथं हजर आहात हे आमचं नशीब. तानाजी, हे काय? उठ, माझं म्हणणं नीट ऐक आणि मग मुलाच्या लग्नासाठी तुझ्या गावाला येण्याची मला कळ घाल. मुलाच्या लग्नासाठी नव्हे, धन्याच्या चाकरीसाठी मी हे पाय धरले आहेत. म्हणजे कोंडाण्याची स्वारी फत्ते करायला या पावली मला पाठवावं एवढंच पायापाशी मागणं आहे. या पायाच्या कृपेनं कोंडाणा 10 दिवसात सर करीन आणि मगच या पायापाशी येईल. जातीनं स्वारीवर जायचं महाराजांनी मनात सुद्धा आणू नये. तानाजी, मी जातीनिशी स्वारीवर गेलो तर त्यात काय बिघडेल? लाखाचा पोशिंदा जातीनं स्वारीवर जाणार आणि आम्ही शोभेचे पोळ रवत करीत राहणार. तानाजी, तू खुळा आहेस का? तू आपल्या मुलाचं लग्न काढलं आहेस. यावेळी मी तुला स्वारीवर धाडलं तर हे मामा माझ्या अकलेची तारीफच करतील. लई ब्यास, राजाला इरला घालायचं आणि प्याद्याला अंग चोरायचं वय. आमच्या तोंडावर थुकतील की जग. पोराचं लगीन काय राजाच्या कामगिरी परा सासूबाईचं वय. ते काही बी नाही. आता अदुगर लगीन कोंडाण्याचं आणि मग छान या रायबाचं. तान्याला का सोडूनच पाय नाही सोडणार. तानाजी, तू ऐकायचा नाहीस.
आणि तुझं मन मोडायची माझी काय छाती आहे. महाराज, मला बी एक खरोखरची तलवार द्या. मी बी बाबांच्या संघात लढायला जातो. महाराज, हा छोटा कलिजा आता मी आपल्या पायावर ठेवतो. खरोखरच तानाजी, तुझा कलिजा फार मोठा आहे. मामा, याच पावली उमराठ्याला जा आणि मिळेल तितका मावळा जमा करून सडक कोंडाण्याकडे ये. सूर्याजीलाही आपली सारी खेडी उठवायला सांग. मीही याच पावली निघतो आणि पुढचा रागरण जिरून ठेवतो. तुमची वाट बघतो. हं, अगदी धिंगाई करू नका. लेका, तू मला सांगतोस होय? अरे 12 कोसातलं झाडून सारा जवा मर्द गोळा करतो बस. याच बी मुंडी शिल्लक ठेवत नाही. नाईक, नीट ध्यानात ठेवा. दिवस डुबल्यानंतर कोणताही परकाई गडावर राहता कामा नये. माझ्या हुकमाची सामिली बिनचूक झाली पाहिजे, नाहीतर सर्वांना कडे नोटाची सजा फरमावी. ही हुजूर, हुजूरला अर्ज करायला हे कुळी लोकांचे घेरे सरनाईक आले आहे. अच्छा, तर नाईक, तुम्हालाही बजावून ठेवतो. गडाखालच्या चौकी पाराचा बंदोबस्त सक्त कसोशीनं ठेवा. मागच्या किल्लेदाराच्या आमदानीतली ढिलाई मला मंजूर होणार नाही. घेरे सरनाईकांना हुजूर कदमा पुढं अर्ज पेश करायचा आहे. आज 2-3 दिवस मोका पाहत आहे. कसला मौका? यांच्या मुलीची शादी व्हायची आहे. मग त्याला मी काय करू? शादी गडाच्या हद्दीतच व्हायची, तेव्हा हुजूरची परवानगी. या लोकांना काही रीतरिवाज समजतोय की नाही? दैवत कसली परवानगी? फिरून केव्हा तरी आमच्या फुटतीनं अर्ज पेश करा म्हणावा. आणखी किती दिवस हे चालवणार? पुढे प्राण आहे तोपर्यंत. हर घडी देवाला पुकारून काय फायदा? लाकडाच्या पादुकांची पूजा करून मेलेला पती भेटत नसतो. जीवती पत्नीला त्या पादुका स्वर्गात पतीची भेट करून देतील. इतकी तकलीफ कशाला? तुझ्या पतीच्या पादुका पायात घालून मी पृथ्वीचं परस्थान करायला तयार असताना तू राजपुताची जिबळी असली अभद्र भाषा बरायली नसती. सतीचा अपमान करणारी जीभ झडून पडली असती. मुंजो, जबान बंद कर. कमल कुमारी, तुमचा हा मस्तवालपणा आज सगळ्यात मी सहन करून घेतला, पण यापुढे मी मेहरदिल राहणं शक्य नाही.
तरी पण आजपासून 9 दिवसाची मुदत मी तुला बहाल करतो आहे. तेवढ्या मुठ्ठी तू राजी खुशीला माझ्या होणारा कमवून झाली तर ठीक, नाहीतर 9व्या रात्री जबरदस्तीनं मी तुला माझ्या महाराज खेचल्या राहणार नाही. देवर, सतीच्या भाग्याला त्यावेळी मी मुकले. आता उपास मार करून मरते, ते देखील दैवाला पाहत नाही का? न्यायच्या चितेतून काढून पापाच्या खाईत लोटलाय का? परमेश्वर निर्दय झाला का ग? कमल, संतापाच्या भरात देवाला दोष लावू नको. त्या दुष्टानं 9 दिवसांचा अवकाश दिला, ही तरी देवाचीच कृपा नाही का? नाही तर यापूर्वीच त्यानं काय तो आवाज नाही ओळखलास? नाही, कुणाचा आवाज? त्यांचा, माझ्या पतिदेवांचा. होय, तेच. आपली सुटका करण्यासाठी ते इथपर्यंत धावून आले. नवमीच्या काळरात्रीपूर्वी कसंही करून सतीची सुटका केलीच पाहिजे. बायको बहिणीची अब्रू बचावा. रे सर्वे, अंदर कुठं चाललाय? काय काम आहे? कुठे चौकी पाऱ्यावरलं तुमच्या वाणी मायबाप आस्वालाचा खेळ बघून श्याम भाकरीचा तुकडा घालत्याल तर बघतो. अरे जा, जिल्ह्यात कोण तुझ्या पोटाला घालणार? मुक्काट्याने परत जा. अरे जाय ना अंदर, गरीब आहे बिचारा. अरे जा. अच्छा, मगर बजावून ठेवतो, सूरज डुबायच्या आत तू गडाखाली गेलं पाहिजे, नाहीतर तुझा आणि आमचा कडे लोट करेल किल्लेदार. नाही माझ्या बापानू, दिस मावळ्यावर माझं काय हात ठेवलं या? राम 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 राम. अरे आता तकाच्या कडेकडे काय नाळ चालाय? माझ्या आस्वालाच्या मिशीचं क्यास वरनं खाली पडले ते हुडकतो या. अरे ते तुझ्या मिशीला चिकटला असतील बघ.
कोण रे तू? मी आणि कोण? होय, कोण तू? अहो बाप्पानू, हे माझं अस्वाल तरी बघा. आणि मी दरवेशी हाय, एखादं पोर बी सांगल. हे माझा अस्वाल लई गमते आहे बघा धनी. गुदगुल्या कुस्ती करू मला अगदी बेजार करत या धनी. तुम्हाला हातच तमाशा धावतो बघा. मिशीचं क्या चुकतो का धनी? दंडात बांधलं म्हणजे देवाच्या दिवाचं बी कधी ध्यानही वाटायचं बघा. काय हुव ते करा. कोण आहे रे? पकडा हराम खरा. सर्वेशाचा बनाव करू गडावर टहळणी करतो नाही का? नाही नाही धनी. ठेवायला झुंजार बुर्जाच्या कोठडीत थांबू आणि माझा फेर हुकूम होईतोपर्यंत याच्यावर सक्त पहारा असू दे. मला गरीबाला कशा बाई माझा अस्वाल. धनी रणमुलेचा नमुना मक्षण बघा. आजी किल्लेदाराची परवानगी तर आणा लग्नाला. नासाच्या नादात इसरला जणू. होय होय इसरलो. ते निघालोच बघ. मग सरकार मुलीच्या लग्नाला परवानगी आहे? ते काय नाही. माझ्या किल्ल्याच्या दृष्टीत ही शादीची धमधूम मला बिलकुल मंजूर नाही. बरं आहे सरकार. आम्ही गडा बाहेर जाऊन लगीन करतो. 4-5 दिवसांनी येतो. तर आपला बरा आपण सांभाळा. 4-5 दिवस? बडे इमानी दिसतात. सरकार आमचं इमान आमच्यापाशी. आमच्या इमानावरच कोंडाला तर धरून शान राहिलाय. इतकंच सांगतो. नाही असं खपावू नका.
डोळ्यात तेल घालून जागायचा आजकाल वक्त आहे हे तुम्हाला माहित आहे. शादीच्या धामधुमी बरका हे जर गडात घुसला आणि दगा झाला तर, म्हणून म्हणतो एक दिवसात शादी निपटून लगेच एका दिवसात लगीन. जाधव परवानगी न मंजूर. अहो नभेकरी, असं तोंडातल्या तोंडात काय गुणगुणता? जरा बसा आणि आम्हाला तुमचं गाणं ऐकवाय की. आदुबरीत कैद्याला भाकरी दिया होईल हवा. यार कैद्याच्या खाण्याची आमच्या पुढे काय मात बरी. मस्ताने म्हणा की राव. येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. येडा झाला जीव येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. तुझ्या वाचून करमत नाही. डोळ भोकरावानी डोळ भोकरावानी त्यातलं न्यारच पाणी, त्यातलं न्यारच पाणी. एकदा बघून शानी, एकदा बघून शानी. तूर्त केलंस कसं मला बेभान, तूर्त केलंस कसं मला बेभान. तुझ्यावरनं केली जान कुर्बान, तुझ्यावरनं केली जान कुर्बान ग. येडा झाला जीव ग, येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. तुझ्या वाचून करमत नाही. लंबे बालाची वेणी लंबे बालाची विणी पडली पाठीवरुनी, पडली पाठीवरुनी. काडीवर फणी, काडीवर फणी. काळी नागन कटीवर डोल, काळी नागन कटीवर डोल. मन आमचं इकडं खाई झोल, मन आमचं इकडं खाई झोल. येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. येडा झाला जीव ग, येडा झाला जीव तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही. आणि खरेदी कुठे गेला? आणि हे काय? बारा करणारा बिजली घे. अरे हे बघा, हे काय झालं या? अरे खिडकीतून उडी टाकली वाटतं. चल बघा. जहर भरा प्याला रे कामिनी स्वराची सोडी छंद रे. जहर भरा गाला, जहर भरा प्याला, जहर भरा प्याला रे. जहर भरा प्याला रे.
सोडी छंद रे हे मेली सीता मेली सीता हा सीता रावणे तुझ्याची कांता रावणे तुझ्याची कांता साधी आपुल्या खाता साधी आपुल्या खाता मती मंदरे चहर भरा ब्याला रे कामिनी स्वराजी सोडी छंद रे सोडी छंद रे पालनवाला 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 शासनी परीनी चाला शासनी परीनी चाला राखी सतीच्या शीला रामचंद्र रे राखी सतीच्या शीला रामचंद्र रे हे रामचंद्र रे जहर भरा प्याला रे कामिनी स्वराजी सोडी छंद रे जहर भरा प्याला रे जहर भरा प्याला जहर भरा प्याला रे जहर भरा प्याला रे कामिनी स्वराजी सोडी छंद रे जहर भरा प्याला रे काय झालं सर नाही असली नोकरी करण्यापरीस पोटात काढतो भरलेलं व्याज बसा खालची मग समजून सांगतो मग झालं काय शिभन त्यो किल्लेदार आदमी नव्हा हायवर हाय मग तुझ्या कसं एका दिवसात लगीन आटपा एका दिवसात लगीन त्याच्या बाणी कंडीत केलं होतं त्या रायाची घेरसर नायकाची गाठ आहे म्हणावं कंदी बी गावशील आमच्या तावडीत गावसन मग आता काय करायचं काय करायचं एका दिवसात लगीन आटपायचं काय तिची नोकरी करतोय ना आम्ही समजास मी सांगतो या बर शिवाजी राजे आता येणार आहे की त्या आलं म्हणजे तुमचा जाण पत्ता बघून शाळ अक्षी बघ त्यांचे डोळे जिप्पाय जिप्पाय हा नाही तर उंगात तो नाव बद्दू करा लोकांनो हा
आणि एकला झाला तू आणि शिवाजी राजे कादा हे बघ लगीन लांबलं या ऐका जवान मर्दानो तुमच्या दड पट्ट्याची शोभा आज शिवाजीराजाला लावायची नाही मावळ्याच्या समशेरीचं पाणी दुश्मनाला लावाय हवं शिवाजीराजानं आपल्या दानाला कोणावर सवारी करायला आणले आणि मर्दानो आत्ताच्या घडीला मावळ मर्दाच्या मनगटाचा तडाखा दुश्मनाला लावा आणि मराठाच्या तांदळ कोळीचा बोलबाला करा अंग चोरून शान मागं राहील त्याच्या बेच्या पिढ्या नरकात पडत्यात मेले आईचं दूध प्याला असेल तो मागं राहील हे कशा पायी सूर्याजी झाडून ऐकतात मावळा जवान वाघिणीचं दूध प्यायला वाघाचा बच्चा आहे शाबास मर्दानो चला लागा तयारीला एका खटकाच्या आत निघावं माझ्या संग सूर्या आम्ही मोरो होतो तू समजा खेळातलं जवान गोळा करून शान परवारा कोण येण्याच्या रोखाने ये लगीन वरातन गोंधळ एकाच दिवसात म्हण घेर सर नाही म्हणजे बडच झाण आणि एकाच दिवसाचं लगीन आम्हासनी कशा पायी उभी ही सांबार चौकशी कशी तरी रात जागवायची अरे बड्याच्या इथं ही असच आईला आणि गोंधळाला गाठ राम राम गोंधळी बाबा राम राम घेर सरनाईकाच्या पोरगीच्या लग्नाला निघालाय जणू आणि गोंधळ कवाचा हाय राव कसला गोंधळ काय पुणेकरांनी झाडलया म्हणून जाया हो अक्षी एका दिवसात खतम कसला गोंधळ घालायचा मी बी तकडच जातो या पवाड म्हणणारा मी एक शाहीर आहे चला की राव तुम्ही बी वाईस गोंधळ घाला मी बी एखादा पवाडा म्हणतो 4 घडी रात्रीची करूया जरा मजा माझी बी तुम्ही हाजरी लावा हा आणि वाईस साथ बी करू लागा
चला की राव, तुम्ही आम्ही एका धंद्यात गुंदळी पवाड गाच्यात आणि गाणार बी लई गोंधळ घालच्यात. वाईट कांदा भाकरी खाता काय? होऊन द्या तुमचं. आणखी काय लिहिलं होतं त्या पत्रात? तू तरी शहाणीच आहेस. जास्त पांढरा का असतो असल्या पत्रात? कसलं पत्र? तुम्हाला कशाला ही चौकशी? कमल, तू नाही सांगणार मला? मी आता कुणी परका का आहे? आता तू माझीच होणार. लाज नाही वाटत असला पानसटपणा करायला? कमल माझी होणार म्हणून तू जळतेस हो? काही काळजी करू नको, तुझी अगदी तशीच बर्दास्त ठेवली जाईल बरं. होणार आहे तिकडं. तिला पलीकडच्या महालात न्या आणि तिचा अलग इंतजाम ठेवा. कमल कमल, कमल, तुझं खूप नसीब तुझ्या मैत्रिणीला बघेना. ती बिलकुल बहकून गेली आहे. पण करणार काय, तिलाही खूप केली पाहिजे. काही झालं तरी आता ती तुझ्या सुखाच्या आड येणार नाही का? चंडाळा, तुझी जीभ धरून का जात नाही? माझे कान फुटून का जात नाही? वा, खुश खबर ऐकायला उलट ते उत्सुक झाले असतील मग. आई, परवा नवमीला शादीचा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर मध्यानीला तुला मी माझी मालकीण करणार. तोपर्यंत मनाची नीट तयारी करून ठेव. आता एखादी लावणी बोला की. मालक, ह्यो तोताराम पट्टीचा पवाडा म्हणणारा आम्ही संघ आणलाय. त्याचा बी पवाडा आहे काय का धनी? लई द्या. हा, करा सुरू. नाही लगीन एका दिवसात का होईना, पण लई धोकाच आहे. काय करायचं? कराय हुव. या की राव, जरा ती डब चिमडीची साथ द्या की. महाशूर शिवाजी अवतरला, महाशूर शिवाजी अवतरला. हिंदू धर्माची रक्षणाला, हिंदू धर्माच्या रक्षणाला. असुरांनी सारा मुलूक फिरला, मानिना कोणी देवारीला. ऋषींचा होम बंद पडला, न्याय नाही जगा मंदिरला. माय बळतीना लेकराला, लागली चिंता महादेवाला. विचार केला बसून कैलासाला,
लागला की साऱ्याला कुठं येईल सरीला जयाच्या या बहिणी दुश्मनाला नादा नाही मिच्या बाळ गायला तू पता कुठं तुमचा गेला हिजड्यावानी काय जन्म असला तू तुमच्या गिरगाने रागा वय मन दादा दादा रे दिले दाडी त्याला नाही जातीची झाड मुरुपतो स्वाड कुत्र खातात दुष्टाच्या जिंगानीला फुलला दुष्टाच्या जिंगानीला फुलला कुणी नरकामंदी घालायला कुणी नरकामंदी घालायला कसा पायी घ्यावा जलम असला सांगावं काय निला दर्याला धर्मकीर तुमचा खास उडला लसावला सपुतऱ्या तुकड्याला धरून किर तुमच्या बायकांना वडून देतात रंग भालाला तेच हंबरडा ऐकायला कसा रान दांड याला तुमच्या गिरगानी लागा होय मन दादा दादा रे दिले गाडी शिवबाच्या पायीला बोली फिरमोदी म्हणी आपल्या वाणी आम्हाला गुरु नाही दिला आम्हाला गुरु नाही दिला कुणाला ठाव धर्म कसला कुणाला ठाव धर्म कसला वागता बच्चा आपण केला मेंढरा मंदित वाढीला म्हणून जातीचा इतर पडला झालता पुर बघा आपला फिरून गणतेन सारा गावला म्हणायो आपला आता किल्ला बोलून गड दिला शिवाजीला मध्ये चढला लोकिकाला औपना शिवाजीची गेला गा वय मन दादा दादा रे दिरे दादी औपना शिवाजी अरे त्या स्वतःला मला आम करून दे या असा बंदी तुला तुझ्या देवाची आड आहे आणि खरं सांग तू कोण आहेस कोंढाणा गडावर शिवाजी राजाचा झेंडा रोवायचा मी विडा उचलला आहे आणि सरनाईक या कामात हा तानाजी मालुसरा तुमची मदत मागायला आला आहे. बोल तानाजी मालुसरा तानाजी तुम्हासनी भूषण किल्लेदाराच्या भोर उभं केलं तर कसं होईल दखल हाय सरनाईक तुम्ही जेव्हा मर्ताची अवलाद वैऱ्या हाती माझा कडेलोट करण्यापरी ही घ्या मावळी संपेल आणि भोसकाय तानाजीच्या छाताडात जीवाच्या मुलानं धन्याच्या हुकमाची इज्जत राखायची हा मराठ्यांचा बाणा आहे. दुश्मनाच्या हाती कुत्र्याच्या मौतीनं मरण्यापरी जात भाईच्या हातचं मरण 1000 वेळ पुरवलं. अरे यार तुझी झोप काय कावलं नाही रे हो मी झोपलो तर तुमच्या झोपेचं काय होणार ते खरंच बाबा तुझ्या जीवावरच आम्ही निवांत झोपतोय किल्लेदार आल्याची चाहूल लागल्याबरोबर आम्हाला जागा करीत जा म्हणजे झालं. होय खरंच नाही तर तो दरवेश गेला कैदीतून सुटून आणि केला कडेलोट त्या पहारेकऱ्याचा तसा आमचाही व्हायचा. दोस्त तुम्ही अगदी खुशाल झोपा मी तुम्हाला बिलकुल दगा करणार नाही. पण यार अजून झोप येत नाही एखादं गाणं तरी म्हण बॅट यार. दिनाची हे हौस पुरवणी मनाची
जगण्याला भरपूर झोप घे रोज, भरपूर झोप घे रोज, नको धरू लाज उगाच जनाची मनुजा. भरपूर झोप घे रोज, नको धरू लाज उगाच जनाची मनुजा. ही दुनिया दिनाची हे हंस पुरवून मनाची मनुजा. नोकरी करून शिनलाची, नोकरी करून शिनलाची, परदेशी फिरती वनवासी, परदेशी फिरती वनवासी. आराम नाही जीवाची, आराम नाही जीवाची. येईल अचानक काळ, येईल अचानक काळ, दयानच येईल जीव कुणाची मनुजा. येईल अचानक काळ, दयानच येईल जीव कुणाची मनुजा. ही दुनिया चार दिनाची, ही दुनिया चार दिनाची, हे हंस पुरवून मनाची मनुजा. वाईट मोहरे गेलं की जाऊच तुम्हाला जागा. ही एकूच कायची जागा आहे. हातनं जर का सोल लावून घोरपड सोडली तर मात्र गडावर जायला गवत किल्ले तर आहे नवा. त्याला बी अजून कौतुर ही वाट उमगली नाही आणि त्याचा चौकी पारा बी ह्या बाजूला नाही. नाही तुमचं फार उपकार झालं. दोर सोडून वरनं कोण उतरत. कोण बरं? आमच्या लोकांनी हे तुझ्या तेव्हा आम्हाला शिरला असावं केलं तर मग त्याला खाली पाडल्या वाचून भागायचं नाही म्हणजे संशय राहायला नको.
त्याला अगोदर आपल्या घरामध्ये शिजवूया. मी कुठं आहे? घाबरू नका, तुमच्या जीवाला धोका नाही. आम्ही तुम्हाला जखमी करून गडाखाली आणला आहे. कोण आहात तुम्ही? काय गडा खाली? अरे रे, काय झाले? इतकं आतड्याला तीर पडण्यासारखं काय झालं? एवढीशी तर जखम झाली आहे. तुम्ही मला जखमी केलं, पण एका सतीची इज्जत घ्यायचा रस्ता त्या बदमाशाला मोकळा करून दिला. गडावर ही काय भानगड? कोण तो बदमाश? तो उदय भानू, किल्लेदार, साध्वी कमल कुमारीला उद्या तो आपल्या महालात ओढून देणार. हे काय भलतंच झालं माझ्या हातून? तुम्ही केवढ्या पातकाचे धनी झालात. त्या माऊलीचे डोळे माझ्या वाटेकडं एकसारखे लागून राहिले असतील. उद्या त्या गरीब गाई त्या कसाबा पुढं काय करणार? बिलकुल फिकीर करू नका. माझे मावळ मर्द उद्या इथं जमतीलच, आणि नाही जमले तरी हा तानाजी एकटा गडावर जाईल आणि त्या दुष्टाच्या तावडीतून सतीची सुटका करील. माझ्या धन्याच्या शिवाजी राजाच्या पायाची आण नाहीपेक्षा रवरा नरकाचा धनी होईल. काय कोणी आलं का? अजून पासून कुणी बी नाही. गा
बघा तरी काय आणलं आहे ते. जरतारी कपडे आणि हे जडावाचे दागिने. दिल्लीहून बादशहाचा आहेर आला आहे. हे सारे दागिने अंगा खांद्यावर घालून आणि हे कपडे नेसून नटून सजून तयार राहा असा किल्लेदाराचा हुकूम झाला आहे आपणाला. बादशाचा आहे आणि किल्लेदाराचा हुकूम. चालता हो इथून. तानाजीराव, अद्याप तुमच्या लोकांचा ठिकाणा नाही. असा धीर का सोडता? चला आपण दोघे जण जाऊ. आणि मी हाय कितीच ना. कोण मामा? आज किती लोक आणलेस? 2 इसा आणि 10 जवान घेऊन शान मी मोरा आलो या. काय सारे 50च लोक? आणि एवढ्यानं काय होणार? आणि सूर्याराजचं येतोय की 3 संबर मावळ मर्दाचं जंगी टोळकं घेऊन शान. पण ह्यो कोण का तान्या? मामा, कोंडाणा सर करीन असा माझ्या राजा पुढे मी विडा उचलला आणि किल्लेदाराच्या कब्जातून सतीची सुटका करीन असं या जवान मर्दाला मी वचन दिलं आहे. गैरसमजाने याला मी जखमी केला तेव्हा त्याचं काम. अरे सतीची सोडवण हरक मर्दाचं काम आहे. म्हणून म्हणतो सूर्याजीची वाट पाहायची नाही. आपल्या 50 मर्दानीची आत्ताच्या आत्ता गडावर चढायचं आणि मध्यानीच्या आत त्या सतीची सुटका करायची. आम्हा सर्वांच्या गर्दनी जरी छाटल्या गेल्या तरी बेहत्तर. मामा, तुम्ही इथं राहा आणि सूर्याजी आला म्हणजे ह्यो मामा असल्या वक्ताला मागे राहणार होय. अरे या वटलेल्या खोडाचा तडाखा धावतो की त्या सैतानाला. एका किल्लेदाराचं 4 किल्लेदार करून शान देतो गडाखाली भिरकटून. अरे सतीचं पून आणि शिवाजीचा आण काय कमी हाय वय. सूर्या येऊ दे कवा बी आमचं 50 जवान 1000 किल्लेदाराला बी भारी हाय. हे भवानीचं नाव. चल आपण पाठवलेला पोशाख आणि दागिने ठोकरीने उडवून दिले बाई साहेबांनी. काय ठोकरीने उडवून दिले? हुजूर, 2 बाया घेऊन जा आणि जबरदस्तीने तो पोशाख तिच्या अंगावर चढवा. ते काम माझं. अरे यशवंतीला हकडान. तान्या, कंदी नाही ती यशवंती आज उफराटी फिरली. चकुनाक्षी वंगाळ दिसतो या. तवा आजचा बेवत उद्यावर ढकलून शान. छे, आज मध्यानीच्या आत सतीची सुटका झालीच पाहिजे. अरे वय वय खरंच. यशवंते बया 27 किल्ल चढलीस आणि आज दगा करतीस. नीट वर जा नाहीतर ह्या पट्ट्यानं तुझी खांडोळी करून शान ह्या समद्यासनी भाकरी संग खाया देईन.
जमाल तू माझे दागिने आणि पोशाख पेहरू नटून सजून बसली हे पाहून आम्ही निहायत खुश झालो. दिलपसंतीचा मामला का और ये माझ्या अंगाला हात लावा तर माझं प्रेत मात्र हाती लागेल. प्रेत हाती लागायचं असतं तर इतके दिवस जगले असतेस कशाला. राक्षसा, हात मागं घे. तिच्या अंगाला स्पर्श तरी कर. जी ही कट्यार तुझ्या काळजाला भिडलीच. कमल कुमारी कुठं आहे? त्याच्या नयन तिला आपल्या महालात नेली वाटते. काय? मुंगीसारखा गराव सोडून आलाय आणि त्यांनी सगळे पाणी कापून काढले. काय मरगट आहे आणि कुठून आलंय? तमाम रस्त्याला इशारा आहे.
पडल्या सुराला लाच मारतो तुझ्या तोंडावर लेका बघ आता या म्हाताऱ्या हड्डीचा तडाखा. तानाजीराव पडलं आणि आपलं संध्याला गेला गेली साहेबाई किल्ल्याच्या दरवाजाकडे सर्व पळत सुटल्या ती. तुम्ही खाजानीच ना हलू नका आणि आपल्यातला खून मी निश्चित जाया बघा त्याचं डोकं उडवा अगदी काही करू नका. सूर्यजी सगळ्यांना अंगानं आपलं समजाला जोरावून कडा खाली उतरते. हा दुश्मनाला पाठ जाऊन भागूबाईवानी पळतासा आता लोटा तुमचं हे चित्तमुर्द या कड्यावरनं म्हणजे एक हाड बी नाही राहील. खेकडाच्या किमतीनं असं मरण्यापरात वैराच्या छाताडाला फिरून शान पडलासा तर तुमचं नाव तरी मागं राहील. तुमचा धनी तिथं मरून पडलाय गनिम त्याची कुत्तर फार करील याची लाच हळा आणि मर्दानू फिरा माग. गडावरच्या गंजीला आगला म्हणजे माझ्या तान्यानं गट सर केला हे शिवाजी राजाला दखल होईल नाही तर तान्याचा परात आताच घुटवा. तान्या तान्या काय खबर आहे?
सगळ्यांचे चेहरे असे उदासवाने का? सरकार कोंडाणा सर झाला, पण तानाजीराव गरज झाला. माझ्या ताऱ्यानं हे काय केलं बघ. माझ्या तानाजीनं अजब दिव्य केलं. त्यानं अढळपद मिळवलं. 27 किल्ल्यांचा सरदार, हिंदूपत पाठशाहीचा आधार, माझा उजवा हात तुटून पडला. रायाला आता मी काय सांगू जानकी अक्काला. मामा गेला तो शिवाजी आणि हा तुमचा तानाजी असंच समजा. राजा तुझ्यावरनं माझ्यासारखं संबर केला वाळून टाकलं तरी बी ते लई नाही. पण माझा या बाई कोण? सती कमल कुमारची. या रजपूत साध्वीला त्या बदमाश उदय भानून चितेवरून ओढून बळजबरीनं किल्ल्यावर आणून ठेवली होती. अवघ्या 50 लोकांशी या वीर सिंहानं चढाई करून गड काबीज केला आणि या सतीची इज्जत राखली. या सतीच्या पुण्याईनं गड आला. पण माझ्या कमनशिबानं माझा सिंह गेला.